हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण एकदम नवीन रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे कोण मलाई रोल। एकदम सुपर टेस्टी लागतं बरं का, आणि एकदम नवीन रेसिपी आहे। जेवढी छान दिसते तेवढी ही कुरकुरीत आहे। हे बघा, एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम मस्त असे हे जाळीदार बनता। आता हे कसे बनवले आहेत ते बघूया। तुम्ही ना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा। आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर हे वलसर कोण घेतले मी आणि त्याच्या बिया काढून घेतल्या। 2 बटाटे घेतले, उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली। एक मोठा पनीरचा तुकडा घेतला, म्हणजे पावशेरपेक्षा थोडं कमी आहे पनीर। तुम्ही पावशेर पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मकीच्या कणसाच्या बिया ते टाकून दिल्या मी, आणि याचं झाकण लावून आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घेणं आहे। यामध्ये पाणी नाही टाकायचं, अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा। असेच आबडधोबड काढले तरी चालेल। मीनं थोडंसं बारीक करून घेतलं, तुम्ही आबडधोबडच काढून घ्यायचे। आता एक भांडं घेतलं, त्यामध्ये जे मिक्सरमधून काढलेले कोण आहेत ते टाकून दिले, आणि बटाटे जे आहेत त्याच्या गाठा नाही राहिल्या पाहिजे तसे आपल्याला खिचून घ्यायचे। बटाटे तुम्ही असे मॅश करून पण घेऊ शकता। आता दोन्ही बटाटे खिचून घेतले मी, आणि आता जो पनीरचा तुकडा आहे तो पण आपल्याला असाच खिचून घ्यायचा आहे। आणि खिचल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत। तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा। आता कोण रोल कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि 4 चम्मच मलाई घेतली। तर हे मलाई थोडीशी कमी आहे, तुम्ही थोडीशी जास्त पण घेऊ शकता। माझ्याकडे जेवढी होती तेवढीच घेतली मी, तर हे 4 चम्मच आहे। 1 चम्मच जिरा घेतला, 1 छोटा चम्मच चाट मसाला, आणि काळे मिरे जे आहे ते कुटून घेतले मी, ते घेतल्या 1 छोटा चम्मच, आणि हिरवी मिरची आणि अद्रकचं अशी पेस्ट करून घेतली ठेचा, ते घेतलं। चवीपुरतं मीठ आणि खूप सारा कोथिंबीर। तर हिरवी मिरची आणि अद्रकचा जो ठेचा मी थोडासा कमी घेतला, तुम्ही थोडा जास्त पण घेऊ शकता। लहान मुलांसाठी करत असाल तर एवढं घेतला तरी चालेल। अजिबात म्हणजे जास्त तिखट नाही होतं। माझ्या घरात कोणी जास्त तिखट खात नाही, तर मी तिखटचा थोडा कमच वापर करू करते। तर तुम्ही थोडं जास्त पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आता तुम्ही यांना तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। तर मी जे आहेत मस्त असे रोल बनवत आहे। हे बघा, असे जे एकदम छोटे मुलं राहतात त्याच्या हाती तुम्ही मस्त असे रोल बनवून देऊ शकता। मुलांना हे खूप खूप आवडेल बरं का, हे रेसिपी एकदम आवडेल। आणि तुम्हाला रोल असे बनवायचे नसेल तर तुम्ही अशा छोटे असे कटलेट पण बनवू शकता। हे बघा, ते पण छान दिसतात एकदम। तर मी रोल बनवत आहे, तर एक असा गोळा घेतला। आता चला रोल बनवायला चालू करूया। आता हात साफ करून घेतले मी, नाही बी तेल लावलं तरी चालेल हाताला। आणि एक छोटा गोळा घेऊन शनी असे आपल्याला रोल करून घ्यायच्या। तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा। जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत जाईन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल। भरपूर असे नाश्त्याच्या आणि उपासाच्या पण रेसिपी आहे चॅनलवर। हे बघा, असे रोल करून घ्यायच्यात आपल्याला। जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही। हे बघा, व्यवस्थित तळल्या जाते। आणखी एक करून दाखवते। आता असे सर्व मी ही बनवून घेते पूर्ण रोल। आता हे एवढे बनवून घेतले आहे मी सर्व, हे एवढे झाले आहेत। चला, आता तेल गरम करून घेतलं, आणि यामध्ये आपल्याला हे मस्त असे हे तळून घ्यायचे। छान असा कलर येईन तोपर्यंत पलटून नाही घ्यायचे। छान कलर आला तेव्हाच आपण याला पलटून घेऊया। तेल जास्त पण नाही गरम करू आणि कमी पण नाही, मीडियम गरम करून घ्यायचं। तर रोल बनवायच्या अगोदरच मी तेल गरम करायसाठी ठेवलं होतं, म्हणजे मग फटाफट तळल्या जातील। आता एका प्लेटमध्ये जेवढे होते ते सर्व दिले आहे मी टाकून। आता त्या थोड्या वेळानंतर असे कलर आला की छान असं पलटून घ्यायचं। तुम्ही हे टिफिनवर पण देऊ शकता लहान मुलांना। पटकनी होते हे रेसिपी, काहीच वेळ लागत नाही। मसाले पण एकदम तुम्ही बघितलं आहे की मसाले किती कम टाकले आहे, जास्त मसाल्याचा वापर पण नाही केला। अतिशय पौष्टिक आहे, पनीर आहे, कोण आहे त्याच्यामध्ये। आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर मार्केटमध्ये तुम्हाला मस्त नाही कोण भेटून जातात। त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पण आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता। कोणचे भजे पण आहेत, त्याचे भजे पण खूप छान लागतात। तुम्ही बघितले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही बघून घ्या।
आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता छान असा कलर आला आहे, किती सुंदर दिसत आहे, मस्त आणि छान असे कुरकुरीत झाले आणि आतमधून हे असे जाळीदार होता. आता हे काढून घेते, प्लेटमध्ये टाकून घेते. आता दुसरी बॅच तळूया. तेल गरम करून घेतलं तर काहीच वेळ नाही लागला, फटाफट तळल्या जाते. आता दुसऱ्या प्लेटमध्ये पण पूर्ण टाकून घेते. तुम्हाला वाटत असेल की तेलात टाकले की हे फुटत असतील या थोडेसे नरम दिसत आहे तुम्हाला तर फैलतील या असे आतमधून एकदम गचगच होतील, तसे अजिबात होत नाही. एकदम मस्त असे हे कुरकुरीत होता वरतून आणि आतमधून ते असे जाळीदार होता. यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर नाही केला. जे कोण आहे मी तर थोडेसे बारीक करून घेतले, तुम्ही ना आबडधोबड मिक्सरमधून काढले तरी चालेल. आता हे बघा छान असा कलर आला की पलटून घ्यायचे. आता थोड्या वेळानंतर याला पण छान असा कलर आला आहे, हे पण काढून घेते. आता व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल तर असेच मी सर्व थोडे थोडे टाकून तळून घेते. सर्व काढून घेतले आहे. आता असेच तिसरी बॅच पण टाकते आणि असे सर्व हे तळून घेते. हे बघा किती मस्त असे टिमटिमीत झाले आहे. कलर तर इतका छान आला होता ना, खूप खूप असे सुंदर दिसत होते आणि मस्त अशी हे कुरकुरीत आणि आतून मस्त अशी जाळीदार आणि पटकनी होणारी रेसिपी आहे. लहान मुलांपासून तर शहाणेपर्यंत आवडीन. तुम्ही हे टोमॅटो सॉस या चायनीजची कोणतीही चटणीसोबत या पुदिना हिरवी चटणीसोबत हे खाऊ शकता. छान होते हे, तर नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.